बांधवांनो, मानवी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असलेली कविता आपण समजून घेत आहोत. कविता म्हणजे काय? या व्याख्यानाचा दुसरा भाग. या भागामध्ये मी काव्यात्म अनुभवाची आणखी काही वैशिष्ट्ये राहिलेली आहेत ती आपल्यासमोर मांडतो आणि कवितेचे मूलभूत अशा प्रकारचे जे काही घटक असतात त्या इतर घटकांचं विश्लेषण देखील मी आपल्यासमोर या व्याख्यानामध्ये करणार आहे. ह्या साऱ्याच गोष्टी कवितेच्या आस्वादासाठी, खरं म्हणजे कवितेच्या आकलनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. जी विशुद्ध भाव कविता असते, विशुद्ध भाव कविता, चिंतनगर्भ कविता, भावगर्भ कविता जी असते ना, तिचं आकलन करायचं असेल तर तिचं आकलन करण्यासाठी आपल्याकडे काही बौद्धिक क्षमताही असावीच लागते. तरच कवितेचं आकलन नीटपणानं होत असतं. आणि म्हणून काव्यात्म अनुभवाची आपण जी वेगवेगळी वैशिष्ट्ये लक्षात घेतली, आत्तापर्यंत आपण तरल, सूक्ष्म, अनामिक, शब्दापलीकडचा अशा प्रकारच्या काही वैशिष्ट्यांचा विचार आपण केला. आणखी एक काव्यात्म अनुभवाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असतं, ते वैशिष्ट्य म्हणजे व्यामिश्रता. व्यामिश्रता म्हणजे काय? गुंतागुंत, अनेकविध अनुभव एकाच वेळी त्यातून सूचित होतात किंवा अनेकविध अर्थ एकाच वेळी ज्यातून सूचित होतात, अशा प्रकारचा अनुभव हे व्यामिश्र आहे, गुंतागुंतीचा आहे. असा जो अनुभव असतो तो काव्यात्म स्वरूपाचा अनुभव असतो. आणि अशा प्रकारचा हा जो काव्यात्म स्वरूपाचा अनुभव असतो त्याचा आविष्कार जो प्रतिभावंत कवी, ज्याचं जीवनाचं आकलन, मानवी भावनांचं आकलन, मानवी अनुभवांचं आकलन अत्यंत व्यापक, अत्यंत सखोल असतं, त्याला अशा पद्धतीचा व्यामिश्र अनुभव प्रकट करता येत असतो. आणि अशी एक समृद्ध कविता, अनेकार्थ सूचक, अनेक भाव सूचक कविता आपणाला अनुभवायला येते. नेमकं काय म्हणायचंय कवीला हे कळत नसतं, असंही मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यामध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंती असतात. व्यामिश्रतेचा एक अनुभव म्हणून ज्यामध्ये गूढ गुंजन आहे असंही असतं. स्फूर्ती नावाची केशवसुतांची कविता, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, ही कविता, झपूर्झा सारखी कविता, त्या गूढ गुंजनपर अशा स्वरूपाच्या कविता आहेत. चाफा सारखी कविता, चाफ बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना, कोण चाफा कोण, अशा स्वरूपाच्या जाणीवा त्यामधून व्यक्त झालेल्या आपणाला दिसून येतात. आपण आधीची कविता पाहिली, डोळ्यामधल्या डाळिंबीचा सांग धरावा कैसा पारा, यामध्ये सुद्धा व्यामिश्रता आहे, गुंतागुंत आहे, नेमकेपणानं त्याचं आकलन होत नाहीये. असा काहीसा अनुभव जो कवितेतून प्रकट होत असतो तो काव्यात्म स्वरूपाचा अनुभव असतो. काव्यात्म स्वरूपाचा हा जो अनुभव असतो त्या संदर्भातलं एक उदाहरण मी व्यामिश्रतेच्या संदर्भातलं आपल्यासमोर ठेवतो. ग्रेस, आरती प्रभू यासारखे आपल्याकडचे जे कवी आहेत ना, ते कवी व्यामिश्रता, गूढगुंजनता ही आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा
प्रयत्न करतात. ग्रेस हा तर गूढगुंजन व्यामिश्र भावना प्रकट करणारा, ज्याचा आकलन नीटपणानं होत नाही अशा स्वरूपाच्या भावनांचा आविष्कार करणारा कवी आहे, पण मनावर परिणाम करतो मोठ्या प्रमाणात. उदाहरणार्थ या काही ओळी पहा. तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले, तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले, अनाथ तुटल्या तिरी विझत सूर्य की मावळले, शरीर विणले कुणी अतूट फाटली वासना, शरीर विणले कुणी अतूट फाटली वासना, तुझ्यात भिनल्यावरी फिरुनी चंद्र अर्धा उरे. अशा स्वरूपाची व्यामिश्रता कवितेमध्ये प्रकट होत असते. आणखी एक कविता या वाङ्मय प्रकाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मी ही सारी वैशिष्ट्ये काव्यात्म अनुभवाची सांगितली आणि काव्यात्म अनुभवाच्या आविष्काराला कविता म्हणावं इथपर्यंतचा भाग आपण लक्षात घेतला. परंतु केवळ काव्यात्म अनुभवाच्या आविष्काराला कविता म्हणावं असं हे जे उत्तर, हे तरल सूक्ष्म अनामिक भावगर्भ व्यामिश्र स्वरूपाचा अनुभव म्हणजे काव्यात्म अनुभव, या सगळ्याचं विश्लेषण आपण लक्षात घेतलं. या अनुभवाच्या आविष्काराला कविता म्हणावं हे उत्तर देखील कविता म्हणजे काय या प्रश्नाचं परिपूर्ण अशा प्रकारचं उत्तर नाही आहे. आणि कविता या वाङ्मय प्रकाराचं परिपूर्ण, अचूक, सर्वांगीण अशा स्वरूपाचं उत्तर देणं तसं कठीणच आहे. परंतु गाभाभूत अशा प्रकारचे जे घटक कविता या वाङ्मय प्रकारामध्ये अस्तित्वात असतात, त्या गाभाभूत घटकांना केंद्रस्थानी ठेवून हे उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. कवितेमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण घटक असतो, तो अपरिहार्य नसला तरी महत्त्वपूर्ण असतो. अलीकडच्या कालखंडामध्ये या घटकाला अपरिहार्य मानत नाहीत. अपरिहार्य घटक कोणता तर काव्यात्मकता. परंतु काव्यात्मकतेच्या जोडीला आपोआप सहजपणानं कवितेमध्ये लयबद्धता ही येतच असते. काव्यात्म अनुभव सहजपणे लयबद्धरित्या प्रकट होतो. काय असते लय? लयीचा प्रत्यय प्रामुख्याने आपणाला संगीतामध्ये येत असतो. ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, सा रे ग म प ध नि सा, लयीचा प्रत्यय हा. घोड्यांच्या टापांचा आवाज, खॅट 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 खॅट, लयीचा प्रत्यय येतो. या सगळ्या गोष्टीतून लयी म्हणजे काय होतं? लयीचा प्रत्यय येतो म्हणजे नेमकं काय होत असतं तर लयबद्धतेमध्ये जे घडत असतं ते काय तर विशिष्ट ध्वनी किंवा विशिष्ट नाद, विशिष्ट शब्द, या विशिष्ट ध्वनी, नाद किंवा शब्दांची विशिष्ट काळाच्या अंतराने जेव्हा पुनरावृत्ती होत असते तेव्हा लयबद्धतेचा प्रत्यय येत असतो. आणि कवितेमध्ये ही लयबद्धता महत्त्वपूर्ण असते. ज्या कवीला लयबद्धता साधते त्याची ती कविता, त्याला प्रकट करण्याचा अनुभव अत्यंत प्रभावीपणानं प्रकट करायला लागते, परिणामकारक रीतीने प्रकट करायला लागते. म्हणून लयबद्धता हा कवितेमधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये लयबद्ध स्वरूपाच्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. अशा लयबद्ध कवितांची कितीतरी उदाहरणं आपल्याला सहजपणानं पाहता येतील. अत्यंत लयबद्ध कविता लिहिणारा कवी आपल्याकडे बालकवी आहे. बालकवींची फुलराणी ही कविता आपल्याला माहित आहे. हिरवे हिरवे गार गालीचे,
हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही डोलत होती. प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावी गावी गाणी याहुनी ठावे काय तेला साध्या भोळ्या फुलराणीला. पुरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत तोच एकदा हासत आला चुंबून म्हणे फुलराणीला. छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती. तो रविकर का गोजीरवाणा आवडला आमुच्या राणींना. लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. सहजपणानं लयीचा प्रत्यय यामध्ये येतो. त्यांच्या औदुंबर या कवितेमध्ये लयीचा प्रत्यय येतो. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. मग त्यांच्या कोणत्याही कविता घ्या, श्रावण माशी घ्या, श्रावण माशी हर्षमानशी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. सहजपणानं लयीचा प्रत्यय बालकवींच्या कवितेमधून जसा येतो त्याचप्रमाणे त्या कालखंडातील महत्त्वाचे सामाजिक जाणीवांचा आविष्कार करणारे कवी असलेले केशवसूत यांच्या कवितांमधून देखील लयीचा प्रत्यय सहजपणानं येतो. नवा शिपाईमध्ये सुद्धा लयीचा प्रत्यय आहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाय. खादाड असे माझी भूक कुपातील मी नचमंडूक. मळ्यास माझ्या कुंपन पडणे अगदीन मला साहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा. तेच पतित की जे आखडीती प्रदेश साकल्याचा. जेथे जावे तेथे माझी भावंडे आहेत. सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले. बघता मन हर्षून डुले ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. सहजपणानं लयीचा प्रत्यय येतो. त्यामध्ये चिंतनही जीवनाच्या संदर्भामधलं चिंतन देखील केशवसुतांनी प्रकट केलेलं सहजपणानं आपल्या लक्षात येतं. त्यांची अगदी तुतारी ही कविता सुद्धा लयीमध्येच आलेली आहे, ठीक आहे. एक तुतारी द्या मुज आणून फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घजीच्या ज्या किंकाळीने. जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका. सडतन ऐक्या ठाई ठाका सावध ऐका पुढल्या हाका. खांद्यास चाला खांदा भिडवुनी जुने जाऊ द्या मरणा लागुनी. सहजपणानं लयीचा प्रत्यय येतो. अगदी अलीकडचे मराठीतले महत्त्वाचे निसर्ग कवी नाधो महानोर यांच्या कवितेमध्येही लयीचा प्रत्यय अत्यंत चांगल्या पद्धतीनं येतो. त्यांची हिरव्या पानात पानात काही चावळ चालते ही कविता. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते. भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते. शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते. आणि साळीचे उगाच अंग शहारून येते. सहजपणानं लयीचा प्रत्यय हा जर कवितेमधून आला तर ती कविता अधिक परिणामकारक स्वरूपाची ठरत असते. मराठीतले बाभ बोरकर हे एक अत्यंत महत्त्वाचे कवी आहेत. या बाभ बोरकरांच्या कवितेमध्ये तर लयीचा प्रत्यय अत्यंत सुंदर रीतीनं येताना आपणाला दिसून येतो. लयबद्धतेसाठी
बाभवोरकरांच्या या कवितेचा आविष्कार किंवा कवितेचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. ती कविता, त्यातल्या काही ओळी, लयबद्धतेचा प्रत्यय देणाऱ्या ओळी मी तुमच्या समोर ठेवतो. गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले. गडद निळे जलद भरुनी आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेघ खेळे. गडद निळे जलद भरुनी आले. टप 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 पडती थेंब. टप 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 पडती थेंब मनीवनीचे विझती डोंब. वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरुनी आले. अशा प्रकारची ही लयबद्धता कविता या वाङ्मय प्रकारामध्ये महत्त्वपूर्ण असते. कविता या वाङ्मय प्रकाराचं लयबद्धता हे एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य असतं. कवितेतला अनुभव काव्यात्म असतो, तो शब्दापलीकडचा असतो, गुंतागुंतीचा असतो, व्यामिश्र असतो. म्हणून अशा प्रकारचा हा जो व्यामिश्र अनुभव असतो ना, हा व्यामिश्र अनुभव शब्दाच्या पकडीमध्ये पकडणं कठीण असतं. म्हणूनच अपरिहार्यपणे कविता ही प्रतिकात्मक होत असते. प्रतिकात्मक कविता होत असते. अपरिहार्यपणानं कवीला प्रतिमांचा वापर कवितेमध्ये करावाच लागतो. काय असते प्रतिमा? प्रतिमा म्हणजे छाया, प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब वगैरे असं ढोबळपणानं उत्तर प्रतिमेच्या संदर्भामध्ये आपण देऊ. पण निव्वळ हे ढोबळ उत्तर तसं नाही आहे. प्रतिमा काय असते तर प्रतिमा ही एखादा अनुभव नेमकेपणानं, तीव्रतेनं प्रत्ययाला आणून द्यायचा असेल तर कवी काय करत असतो? तो नेमकेपणानं प्रत्ययाला आणून देता येत नाही, भाषा अपुरी पडते. म्हणून कवी काय करत असतो की त्याच अनुभवासारखा दुसरा जो अनुभव असेल त्या अनुभवाशी याला जोडणं आणि या प्रक्रियेतून प्रतिमा घडत असते. किंवा दुसऱ्या अनुभवाचं या अनुभवावर आरोपण करणं, त्यातून प्रतिमा प्रतीक ही कवितेमध्ये निर्माण होत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या तरुणीचा चेहरा किती सुंदर आहे हे सांगण्यासाठी तो चेहरा किती सुंदर आहे एवढंच म्हणून त्याचं सौंदर्य आपण वर्णिलं, नेमकेपणानं प्रकट केलं असं वाटत नाही. तेव्हा तुझा चेहरा चंद्रासारखा आहे असं कोणीतरी म्हणतं. किंवा हे मुख, हा मुख चंद्रमा आहे. चंद्रामध्ये जे शीतल शीतल चांदणं असतं, चंद्राची शीतलता, चंद्राची सुंदरता, चंद्राची आनंदमयता जी माणसाला चंद्राकडं पाहत असताना प्रत्ययाला येत असते, तशा प्रकारचा अनुभव त्या सुंदर चेहऱ्याकडं पाहत असताना येतो आहे. म्हणून हा मुख चंद्रमा आहे असं कुणी म्हणतं. किंवा हे मुख कमल आहे, उमलून आलेल्या कमळाकडं पाहत असताना जो सौंदर्यपूर्ण अनुभव
येतो तशा प्रकारचा अनुभव तुझ्या चेहऱ्याकडं पाहून येतो. म्हणून तुझा चेहरा चेहरा नव्हे, हे मुख कमल आहे. अशा पद्धतीनं कवी मांडणी करायला लागतो. किंवा मृगनयनी, मृगकटी हे शब्द देखील यातून प्रतिमा आलेल्या आपणाला सहजपणानं दिसून येतात. एखादा माणूस फार लठ्ठ असेल तर एखाद्या माणसाचा लठ्ठपणा प्रकट करायचा असेल तर उदाहरणार्थ कॉलेजच्या हिरव्या हिरव्या गालिच्यावर, गार्डनमधल्या गालिच्यावर मुलं बसली, विद्यार्थी बसले आणि तिकडून एखादा लठ्ठ मुलगा येऊ लागला तर एखादा खोडकर मुलगा म्हणजे, तो बघा तो कसा हत्तीसारखा डुलत यायला लागला आहे असं म्हणे. हो हो खरंच की रे, हत्तीसारखा डुलत यायला. तो फारच लठ्ठ असेल तर तो मुलगा असं सांगेल, तो बघा हत्ती कसा डुलत डुलत यायला लागलाय. आणि मुलं म्हणतील, हो खरंच खरंच हत्ती डुलत डुलत यायला लागलाय. हे लठ्ठपणा, त्या मुलाचा लठ्ठपणा आणि हत्तीचा लठ्ठपणा एकमेकाशी जोडून अशा पद्धतीनं प्रतिमा ही होत असते. अशा प्रकारच्या प्रतिमांचा वापर कवितेमध्ये अपरिहार्यपणानं होत असतो. आणि प्रतिमांचा वापर ढोबळपणानं होईल, सूक्ष्मपणानं होईल, पण प्रतिमा या कवितेमध्ये अपरिहार्यपणानं येत असतात. अशा प्रकारच्या प्रतिमात्मकतेची कितीतरी उदाहरणं आपणाला संपूर्ण मराठी कवितेमध्ये आणि इतरही अनेक कवितांच्यामध्ये बघायला मिळतील. मी कवितेतील प्रतिमात्मकतेची काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवतो. चंद्र ही सौंदर्यासाठीच प्रतिमा वापरली जाईल असं काही नाही. मी सौंदर्याचा संदर्भ म्हणून चंद्र ही प्रतिमा व्यक्त केली, पण चंद्र ही प्रतिमा आपल्या मराठीतील अत्यंत महत्त्वाचे कवी नारायण सुर्वे, या नारायण सुर्व्यांनी चंद्र ही प्रतिमा अत्यंत वेगळ्या पद्धतीनं वापरलेली आहे आणि वेगळाच वेदनामय स्वरूपाचा भावानुभव त्या कवितेतून प्रकट केलेला आहे. नारायण सुर्व्यांची 2 दिवस ही कविता अत्यंत प्रसिद्ध आहे. त्या कवितेमध्ये चंद्राची प्रतिमा कशी येते पहा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे, आता किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले. रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बर्बाद झाली. झोत भट्टीत शेकावे पोलाद, झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. या देशातल्या तळस्तरातल्या कष्टकरी दरिद्री माणसांच्या जीवनामध्ये भाकरी ही हव्या हव्याशा वाटणाऱ्या पण दूर दूर राहणाऱ्या चंद्रासारखीच असते. ती लवकर सापडत नाही आणि त्यामुळे जीवनामध्ये किती वेदना सोसावी लागते याचा आविष्कार या कवितेच्या माध्यमातून या कवीनं केलेला आपणाला दिसून येतो. अनेक प्रकारच्या प्रतिमा येतात. ज्वाला, सरण, वारा, वीज, उल्कापात, ज्वालामुखी, कितीतरी प्रतिमांचा वापर. आणि मग निसर्गामध्ये सभोवताली असणारे जे अनेकविध घटक आहेत, निसर्गाचे अनेकविध पैलू आहेत, त्या साऱ्याच पैलूंना प्रतिमांच्या रूपामध्ये साऱ्याच कवींनी वापरलेलं असतंच.
सागर, निळनिळ आभाळ, वीज, चंद्र, चांदण्या, झाड, पक्षी, घरटे अशा साऱ्याच घटकांना प्रतिमेच्या रूपामध्ये कवी वापरतच असतात आणि त्यातून स्वतःला आलेला आगळ्या पातळीवरचा जो काव्यात्मक अनुभव असतो तो मांडण्याचा प्रयत्न कवी करत असतात. तळस्तरातून उदयाला आलेल्या आंबेडकरवादी कवींनी देखील प्रतिमांचा वापर अत्यंत प्रभावीपणानं आपला सामाजिक आशय प्रकट करण्यासाठी केलेला आपणाला दिसून येतो. तो वापर करणारा त्र्यंबक सपकाळे नावाचा एक महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा कवी आहे. त्यांची एक कविता मी तुमच्या समोर ठेवतो. महाडच्या चवदार तळ्याच्या संदर्भातली. महाडचं चवदार तळं हे एक प्रतीक झालेलं आहे, क्रांतीचं प्रतीक झालेलं आहे. त्र्यंबक सपकाळ्यांनी त्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे, महाडच्या चवदार तळ्याचं पाणी गावकुसा बाहेरील कोठारात पडलं. महाडच्या चवदार तळ्याचं पाणी गावकुसा बाहेरील कोठारात पडलं आणि सुरुंगाचा स्फोट झाला. शिडी नसलेली 4 मजली उन्मत्त गडी ढासळू लागली. या शिडीची वीट अन वीट उद्ध्वस्त होईपर्यंत सुरुंगाचा स्फोट होत राहणार, स्फोट होतच राहणार. त्यांनी आणखी एक कविता प्रतिकात्मक आहे, मिथकांचा वापर करणारी आहे, ती तशीच आहे. पृथ्वी गोल पोलादी तरफ माझ्या हातात पण टेकूच नाही. हे आदर्श छात्रा एकलव्या, देना तुझा तुटलेला अंगठा टेकूसाठी. या कवितेमधून जे सूचन होतं ते ही विषमतावादी शोषक स्वरूपाची भेदाभेदी अशा प्रकारची घाणेरडी समाज व्यवस्था आहे. माणसाला माणसापासून तोडणारी, माणसाचं शोषण करणारी, माणसांच्या भोवती अनेकविध साखळदंड करकचून बांधणारी ही जी व्यवस्था आहे विषमतावादी, ही व्यवस्था मला उलथून टाकायची आणि ही व्यवस्था उलथून टाकण्यासाठीची वैचारिक तरफ माझ्या हातामध्ये आहे, पण टेकू नाही. टेकू मजबूत हवा, स्पंजासारखा लिबलिबीत नको. तर इतिहास काळामध्ये कपटानं गुरु द्रोणाचार्यांनी कापून घेतलेला एकलव्याचा अंगठा हे या देशातल्या शोषितांच्या ताकदीचं प्रतीक म्हणून अंगठा येतो. एकलव्याचा अंगठा एक शोषितांच्या ताकदीचं प्रतीक म्हणून इथं येतो आणि तो टेकू दिला तर ही विषमतेवर आधारलेली व्यवस्था मला उद्ध्वस्त करून टाकता येऊ शकेल. अशा प्रकारची भूमिका तो मांडताना आपणाला दिसून येतो. प्रतिमा निरनिराळ्या पद्धतीनं येतात. फुलोरा ही निसर्गातली प्रतिमा आहे, परंतु फुलोरा म्हणजे रानातल्या धानाला फुलोरा येणं म्हणजे धान फुलोऱ्यात येणं, किंवा बाग फुलून येणं, रान फुलून येणं, हा फुलोरा हा निसर्गामध्ये दिसणारा आहे. परंतु फुलोरा हीच प्रतिमा लोकशाहीला लावून वेगळ्या पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्नही लोकशाहीचा फुलोरा या कवितेमध्ये कवी त्र्यंबक सपकाळ्यांनी दिलेला आहे. ती कविताही मी तुमच्या समोर ठेवतो. अगदी सरळ सरळ संवाद करताना ती कविता दिसते, परंतु या लोकशाहीतील महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या गोष्टींची नोंद ती करते. तुझ्या आरेला मी कारे म्हटलं तर ते तुला सहन होत नाही. तुझ्या आरेला मी कारे म्हटलं तर ते तुला सहन होत नाही. तुझ्या मांडीला मांडी लावून बसलं तर तुला मळमळून येतं. तुझ्या नजरेला नजर भिडवली तर तीही तुला बघवत नाही. अरे तुझी ही लोकशाही पोरगी आता मॅच्युअर्ड झाली आहे. तुझी ही लोकशाही पोरगी आता मॅच्युअर्ड झालेली आहे.
तिच्या पहिल्या मुलासाठी मी आलेलो आहे. सत्ता संभोगाची आणि रात्र मधुचंद्राची मी अजून भोगलेली नाही. सत्ता संभोगाची आणि रात्र मधुचंद्राची मी अजून भोगलेली नाही. तिच्या आणि माझ्या मिलनातच या देशातील लोकशाहीचा फुलोरा फुलणार आहे. या देशातील लोकशाहीचा फुलोरा फुलणार आहे. भारतातल्या लोकशाहीचा फुलोरा खऱ्या अर्थानं सर्व अंगांनी फुलारून टाकायचा असेल तर या देशातले माणसांच्या मनामध्ये अहंकार पेरणारे, दुसऱ्याबद्दलचा तुच्छतावाद रुजवणारे जे अनेकविध विषमतावादी घटक आहेत, हे सारेच्या सारे विषमतावादी घटक, विषमतावादी कंगोरे संपवावे लागणार आहेत. आणि इथे न्यायावर, स्वातंत्र्यावर, समतेवर, बंधुतेवर, प्रेमावर, मैत्रीवर आधारलेली समतावादी समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे असं कवीला वाटतं. आणि तो कवी असा लोकशाहीचा फुलोरा मांडण्याचा प्रयत्न करतो. कविता ही मानवी भावनांचा आविष्कार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवत असतेच, परंतु मानवी मनांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी कविता महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका घेत असते. अशा प्रकारची ही कविता काव्यात्मक अनुभव व्यक्त करते. अधिकात अधिक परिपूर्ण, संपूर्णपणे परिपूर्ण नव्हे, तर अंतिमतः मी असं उत्तर देईन की काव्यात्मक अनुभवाच्या प्रतिकात्मक भाषेतील लयबद्ध रीतीने केलेल्या आविष्काराला कविता असं म्हणावं. धन्यवाद.